तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णवने त्याची समोसाची प्लेट उचलून आता तो त्याच्या रूममध्ये येऊन बसलेला आहे. कारण बाहेर त्याचं आणि कोणाचंच पटत नाही असं त्याला वाटतंय आणि म्हणून तो आतमध्ये आलेला आहे. खरं तर त्याने सर्वांसमोर ईश्वरीची बाजू घेतलेली असते, पण ईश्वरी मात्र त्याला उलट बोलते आणि त्यामुळे तो चिडतो, आपली प्लेट घेतो आणि आपल्या रूममध्ये येतो. आता अंजली त्याच्याकडे आलेली आहे. खरं तर अंजलीला ही गोष्ट चांगली वाटली आहे. सर्वांसमोर अर्णवने ईश्वरीची बाजू घेतलेली आहे. त्या पाठीमागं नक्की काय कारण असेल बरं? आणि त्याच्या मनामध्ये ईश्वरीविषयी प्रेम आहे की काय? या गोष्टीची खात्री करण्यासाठीच ती अर्णवकडं आलेली आहे. अर्णवकडं येऊन म्हणते, कसे झालेत समोसे? तो म्हणतो, अगदी उत्तम, छान, चविष्ट झालेले आहेत. ती म्हणते, मग ईश्वरी छानच करते ना? तो म्हणतो, ईश्वरी नाहीत केलेले, हे तिच्या आईनं केलेले आहेत. ते म्हणते, हो ते आहे. बरं, आत्ता तू ईश्वरीची बाजू घेतलीस ना, ती कशासाठी घेतलीस रे? तो म्हणतो, म्हणजे तुला कळत नाही का? लावण्य कशी बोलत होती तिला? तुला आवडलं का लावण्याचं बोलणं? तेव्हा अंजली म्हणते, नाही खरंच लावण्य खूप रूढच बोलत होती. पण ईश्वरीची बाजू घेण्यापाठीमागं काही विशेष कारण? अर्णव म्हणतो, त्यात विशेष कारण असायची काय गरज आहे? तिच्या जागेवर कोणीही असतं तरी मी बाजू घेतलीच असती. कारण लावण्य ज्या पद्धतीनं बोलली होती ते मला अजिबात आवडलं नाही. तिची बोलण्याची पद्धत, ज्या पद्धतीने तिनं अपमान केला, मला अजिबात आवडलं नाही. त्यामुळं मी ईश्वरीची बाजू घेतली आहे. अंजलीला वाटत असतं की अर्णव म्हणेल, हां, म्हणजे माझ्या मनामध्ये ईश्वरीविषयी काहीतरी आहे. पण अर्णव मात्र त्यातला एकही शब्द बोलत नाही. तो म्हणतो, तिच्या जागेवर कुणीही असतं तरी मी बाजू घेतलीच असती. त्यावेळेस अंजली पुन्हा विचारते, म्हणजे तुला तिच्याविषयी असं स्पेशल काही वाटतच नाही का रे? तो म्हणतो, स्पेशल? तिच्याविषयी स्पेशल वाटायची काय गरज आहे? अशी कोणती स्पेशल लागून गेली आहे? मला तिच्याविषयी काय वाटत नाही. आणि फक्त त्या लावण्याने असं चुकीचं बोललं त्यामुळंच मी बाजू घेतलेली आहे. दुसरं माझ्या मनामध्ये काही नाही, असं त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं. अंजलीचा आता हिरमूडच झालाय. तिला वाटत होतं की याच्या तोंडातून काहीतरी ऐकायला मिळेल आणि असा तो बोलेल की आपल्याला ईश्वरीविषयी काहीतरी वाटतंय. पण अर्णवने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. अर्णव स्पष्ट सांगतोय की मी फक्त चांगल्या गोष्टीची बाजू घेतलेली आहे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो आपल्याला सहन होत नाही, एवढ्या कारणासाठी मी फक्त तिची बाजू घेतलेली आहे. अंजली त्याला जाणीवपूर्वक असं खोदून खोदून विचारते की म्हणजे ईश्वरी चांगली येणार आहे? तो म्हणतो, असू देत ना चांगली, मग काय झालं? पण ती कशी बोलली बघितलंस ना तू? खरं तर मी बाजू घ्यायलाच नाही पाहिजे होती. कारण ईश्वरी ज्या पद्धतीनं मला नंतर बोलली ना, ते देखील मला आवडलं नाही. एखाद्यावर अन्याय होतोय म्हणून आपण त्याची बाजू घेतोय. पण ज्याच्यावर अन्याय होतोय तो व्यक्ती मात्र काहीच बोलत नाही. उलट तो व्यक्ती मलाच बोलतोय. एरवी तर तिचं किती तोंड उघडत असतं आणि किती बडबड, बडबड करत असते. पण तिला कोणतरी काय बोलतंय म्हणल्यानंतर मग मात्र ती शांत बसते. असं का करते ना ते मला कळत नाही. कळत नाही नव्हे, पटेती नाही. तिची एरवीची बडबड चालू असते ना, मग 2 शब्द त्यातले ती त्या लावण्याला बोलली असती तर काय झालं असतं? असं म्हणून अर्णवने स्पष्टपणे दाखवलंय की त्याला ईश्वरीविषयी काहीच वाटत नाही. आता अंजलीला समजलंय अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीविषयी काहीच नाहीये. केवळ सहानुभूतीमुळं त्याने तिची बाजू घेतलेली होती. त्याच्या मनामध्ये काय असतं तर आत्ता त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे आपल्याला जाणवलं तरी असतं किंवा त्याने सांगितलं तरी असतं असं तिला वाटतंय. तेव्हा अंजली म्हणते, म्हणजे तुला ईश्वरीविषयी काहीच वाटत नाही? तो म्हणतो, काय वाटायचं त्यामध्ये आणि वाटण्यासारखं काय आहे तिच्याकडं? मला फक्त तिची बाजू घ्यायची इच्छा होती, ते कारण म्हणजे लावण्या तिचा अपमान करत होती म्हणून, बाकी काहीच नाही. असं म्हणून तो अंजलीच्या समोरून बाहेर निघून गेलाय. अंजलीला समजलंय आपल्या मनामध्ये जी काही गोष्ट आहे ती अर्णवच्या मनामध्ये बिलकुल नाहीये. आपण विनाकारण असा विचार करतोय. इकडे आजी आणि लावण्या बसलेल्या आहेत. लावण्याकडं साड्यांचा ढीगच आजींना दिलेला आहे. आजी म्हणतात, तुला साडी नेसता येते का? तेव्हा लावण्या म्हणते, हो म्हणजे मी फंक्शनला वगैरे घालते कधीतरी साडी, पण असं रेग्युलर नाही. तेव्हा आजी म्हणतात, अगं साडी घालत नसतात, साडी नेसत असतात. लावण्य म्हणते, हो सॉरी, म्हणजे हां नेसत नाही. पण म्हणजे मला आवडतच नाही असं नाही. पण काय होतं ना, साडी नेसल्यानंतर ती कॅरी करायला थोडीशी मला अडचण होते, म्हणून मी जास्त करून साडी नेसत नाही. तेव्हा आजी म्हणतात, अगं असं होत असतं. एकदा तू साडी नेसलीस आणि सवय लागली ना, की मग तुला साडीशिवाय करमणार नाही. बघ, तू साडी घालायला सुरू केलं ना, तर तुला असं वाटेल की रोज साडी घालावी. साडीची ती खासियतच आहे. आणि साडीतलं स्त्रीचं सौंदर्य म्हणजे खरं सौंदर्य. साडी घातल्यानंतर स्त्री जशी दिसते ना, तशी कधीच दिसत नाही बघ. लावण्या म्हणते, ते आहेच. मी देखील साडी नेसते, पण नेहमी नेसत नाही. पण हां, मला साडी नेसायला खूप आवडतं बरं का, असं ती बळच म्हणून ठेवते.
तेवढ्यात ईश्वरी आलेली असते. ईश्वरीकडं ज्यूस आणि आजींच्या गोळ्या असतात. ती आजींना म्हणते, "आत्ताच्या आत्ता ज्यूस प्यायचा आणि ह्या गोळ्या घ्यायच्या." आजी म्हणतात, "आता नको गं बाई, जरा ठेव बरं ते सगळं खाली. माझ्या पाठीमागं काम आहे. एवढं काम होऊ दे, त्यानंतर मी तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे." ईश्वरी म्हणते, "अजिबात नाही हां. काम महत्त्वाचं नाही. महत्त्वाचे आहेत गोळ्या आणि आत्ता ज्यूस घेणं. दुसरं काहीही महत्त्वाचं नाही. चला, काय काम असेल ना ते बाजूला ठेवा आणि पटकन हा ज्यूस घ्या." आजी मात्र ज्यूस घ्यायला तयारच नसतात. आजी म्हणतात, "मग माझं काम तुला करावं लागेल हां." ती म्हणते, "हो, तुमचं काम सगळं मी करते. काय काळजी करताय? काय काम आहे सांगा बरं?" तेव्हा आजी म्हणतात, "लावण्याला साडी नेसवायची आहे. नव्हे तिला साडी नेसवायचं शिकवायचं देखील आहे." ते लगेच ती म्हणते, "नेसवायला शिकवायचं ना एवढंच आहे ना? मग मी शिकवते की काय त्यामध्ये अवघड? अगोदर तुम्ही हा ज्यूस प्या आणि गोळ्या घ्या." हे ऐकल्यावर खरं तर ईश्वरीला चांगलाच धक्का बसलेला आहे. आता हिच्याकडून आपण शिकायचं का? आणि हे आपल्याला शिकवणार का? असं तिला वाटत असतं. पण डायरेक्ट ईश्वरी आजींना म्हणलेले असते की मी शिकवते. पण आजींना या गोष्टीचं बरंच वाटलेलं असतं. ईश्वरीचे काहीतरी गुण या लावण्याला घेता येतील असं त्यांना वाटतं आणि बरं होईल जर का ईश्वरीनंच हिला साडी नेसायला शिकवली तर, असं त्या मनातल्या मनात म्हणतात आणि म्हणतात, "खरंच ईश्वरी, तू ना माझं काम अगदी हलकं केलंस बघ." आणि लावण्याला म्हणतात, "लावण्या, हिच्याकडून साडी नेसायला शिकायचा?" लगेच लावण्या चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणून, "हो, मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का?" असं म्हणून तयार होते. आणि लावण्यासाठी लगेच ईश्वरीनं एक छानशी साडी बाजूला काढलेली आहे आणि ती लावण्याला बोलवते आणि म्हणते, "या इकडं, मी तुम्हाला शिकवते." लावण्याला खरं तर ईश्वरीकडं पाहण्याची, तिच्याजवळ जाण्याची पण इच्छा नसते. पण आता या आजींमुळे मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का असं म्हणत ती तिच्यापुढं जाऊन उभारलेली असते. नेसव साडी असं म्हणून ती तिच्यापुढं उभारते आणि लावण्या तिला साडी नेसवायला लागते. त्याचबरोबर तिला सांगायला लागते की कशा प्रकारे साडी नेसायची असते. लावण्या तिच्याकडं पाहत असते. लावण्याला मात्र ईश्वरीचं कोणतंच बोलणं पटत नसतं. पण आता आजींपुढं काही बोलायला नको म्हणून ती शांत राहते आणि "हो, हां, असं करतात का? बरं." असं म्हणून ती नेसत असते. आजी सर्व काही पाहत असतात. आजी म्हणतात, या लावण्यामध्ये ईश्वरीचे काही गुण आले ना, की बस पत्रिका तर जुळलेलीच आहे. फक्त काही गुण येणं गरजेचं आहे. तेवढे गुण जर का आले, की मग अर्णव आणि लावण्याचं लग्न करून टाकायचं असं ते मनात बोलत असतात. आता ईश्वरीने साडी अगदी व्यवस्थितपणे नेसवलेली असते आणि लावण्य देखील अगदी मूर्तीसारखी उभारून सगळं काही सहन करत असते. "आजी, बघा बरं किती छान साडी नेसली आहे," असं ती म्हणते. तेव्हा आजी कौतुक करतात ते म्हणजे ईश्वरीचं. "ईश्वरी, अगं किती छान साडी नेसवलीस," असं ते म्हणतात. तेव्हा लावण्याला ती गोष्ट खूपच लागते. मी साडी नेसली म्हणल्यानंतर साडी किती छान दिसतेय असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. पण त्या म्हणतात, "ईश्वरी, तू किती छान साडी नेसली आहे." आणि या गोष्टीचं लावण्याला मात्र वाईट वाटतं आणि आजी ईश्वरीचीच तारीफ करू लागतात. म्हणतात, "खरंच ईश्वरी, अगं तू ना खूप छान साडी नेसवली आहे." ईश्वरी म्हणते, "हो, पण साडी नेसवली जरी असली तरी त्या छान दिसतायत का नाही बघा बरं." तेव्हा आजी म्हणतात, "हो, खूप छान दिसते अगं लावण्या तू. तुला ही साडी खूप छान दिसते," असं देखील त्या म्हणतात. पण आता लावण्याला या गोष्टीचा रागच आलेला असतो. आजींनी माझी काही प्रशंसा केली नाही. उलट ते ईश्वरीचीच प्रशंसा करत राहिलेत आणि आता ईश्वरी मुद्दाम एक खडा टाकते. तो खडा असा असतो, ती मुद्दाम म्हणते की "आता ना लावण्या मॅडम, तुम्ही ना रोज साडी नेसून येत चला. म्हणजे तुम्हाला खूप छान दिसेल आणि लवकरात लवकर साडी नेसता येईल." हे ऐकल्यावर लावण्याचा तर फ्यूजच उडतो. ती म्हणते, "रोज साडी? हे कसं शक्य आहे?" आजी लगेच म्हणते, "का शक्य नाही? दररोज साडी नेसल्यामुळं तुला समजेल की साडी नेसायची कशी असते ते. त्यामुळं आता तू दररोज साडी नेसून यायची." हे ऐकल्यावर लावण्याच्या समोर ईश्वरी तर खुदूखुदू हसू लागते. कारण तिला माहीत असतं लावण्याला हे अजिबात जमणार नाहीये. पण लावण्याची चांगलीच नांगी ईश्वरीनं ठेचलेली असते. कारण आता तिला दररोज साडी नेसून येण्याशिवाय पर्यायच नसतो. लगेच लावण्या कृत्रिम हास्य आणते आणि म्हणते, "हो, येते रोज साडी नेसून. मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का?" आणि असं बोलताना ईश्वरी देखील हसू लागते. आता ईश्वरी बाहेर येते आणि ती जात असते तेवढ्यात समोरून अर्णव येतो. अर्णवला ती थँक म्हणते. अर्णव म्हणतो, "थँक कशासाठी थँक ती म्हणते, "मगाशी तुम्ही माझ्यावर अन्याय झाला तर लगेच माझी बाजू घेतली ना, त्यासाठी थँक अर्णव म्हणतो, "मला तर वाटतंय उगाच बाजू घेतली. एवढं तुझं तोंड चालतं ना, थोडेसे 2 शब्द त्यातले लावण्याला तू बोलायला पाहिजे होते. मी बाजू घेऊन तरी काय झालं? तू माझेच मॅनर्स काढले ना, त्यापेक्षा तुझी बाजू नसती घेतली तर बरं झालं असतं, असं मला वाटतंय. अगदी चुकीच्या व्यक्तीची बाजू मी घेतली आहे," असं तो डायरेक्ट ईश्वरीला म्हणतो.
तेव्हा ईश्वरीला कळतं की आपण देखील त्यांना खूप वाईट बोललेलो आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सॉरी, म्हणजे मला तुम्हाला असं बोलायचं नव्हतं, पण तुम्ही लावण्याला सर्वांच्या समोर बोललात ना, म्हणून मी तसं बोललो होतो." अर्णव म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही दोघी काय करायचं ते करा. तुमच्यामध्ये पडायची काय गरज आहे मला? आणि तुझी बाजू घ्यायची तर काय गरज आहे? तू समर्थ आहेस स्वतःची बाजू घ्यायला, स्वतःची बाजू सांगायला." असं म्हणून अर्णव आता ईश्वरीच्या समोरून गेलेला असतो. खरं तर तो ईश्वरीवर रागवलेला असतो आणि ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. ईश्वरी आता किचनमध्ये गेलेली असते. किचनमध्ये जाऊन ती फ्रीज उघडते, कारण तिला आजीसाठी काही फळं घ्यायची असतात. तेवढ्यात तेथे लावण्य येते. धाडकन उघडलेला फ्रीज बंद करते आणि म्हणते, "ए यू, तुला सांगितले ना, माझ्या मध्ये-मध्ये अजिबात पडायचं नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते, "कसल्या काय मध्ये-मध्ये पडले मी आणि असं का बोलतेस तू?" तेव्हा ती म्हणते, "मला साडी नेसवायला यायची काय गरज होती तुला?" ईश्वरी म्हणते, "हे बघ, मी काय त्यासाठी आलेलं नाही आहे आणि मी तर आजीची कामं करते. आजी काम करणार होते, त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी हे केलेलं आहे आणि मला काय इच्छा नाही आहे तुला साडी नेसवायची आणि तू कशी दिसते ते बघत बसायची. तुला साडी नेसायची असेल तर नेस, अन्यथा नेसू नकोस. पण माझ्यामध्ये तू देखील बोलायचं नाही." लावण्या म्हणते, "असं चुरूचुरू अजिबात माझ्यापुढं बोलायचं नाही. माहिती आहे ना तुला मी कोण आहे ते?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "तू कोण आहेस ना ते तुला माहीत असेल. इथं तू कोणच नाही आहे. हे काही तुझं ऑफिस नाही आहे, त्यामुळं तू मला काही बोलू शकत नाही." तेव्हा लावण्या चिडत्याने म्हणते, "ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी विसरलेस वाटतं. अजिबात ऑफिसमधल्या गोष्टी विसरू नको." पण ईश्वरी मात्र त्यांना सांगत असते, की "हे तुमचं ऑफिस नाहीये, हे घर आहे आणि इथं मी तुमच्या हाताखाली काम करत नाही. इथं मी आजीसाठी काम करते." आता ईश्वरी चाललेलीच असते, तेव्हा लावण्य तिचा हात धरते आणि म्हणते, "ऑफिसमधली गोष्ट नीट लक्षात ठेव. तिथं जसं तुला धक्के मारून हाकलून दिलं होतं ना, तसं इथून सुद्धा धक्के मारून हाकलून देईल." तेव्हा ईश्वरी चिडते आणि म्हणते, "अजिबात तुम्ही आता माझ्या नादी लागू नका. कारण तिथं तुमची मी एम्प्लॉयी होते म्हणून शांत बसलेले होते. पण इथं मी तुमची एम्प्लॉयी नाही आहे. इथं तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अजिबात माझ्या नादी लागू नका. हम इंदौर से है आणि इंदोरची लोकं जरासुद्धा कसलाच हिशोब बाकी ठेवत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा सगळा हिशोब ताबडतोब मिटवून टाकेल." असं धमकी देऊन ती निघून जाते. तेव्हा लावण्याच्या लक्षात येतं, की आता आपण ईश्वरीच्या जास्त नादी लागू शकत नाही, अन्यथा आपल्याला खूप काही सहन करावं लागणार आहे. इकडे घरी आत्या मात्र थोडी चिंतातूर झाली आहे, कारण आता ईश्वरी दररोज अर्णवच्या घरी जाणार आहे आणि त्यामुळं तिला वाईट वाटतंय. ती लगेच सुप्रियाला म्हणते, की "आता ईश्वरीच्या लग्नाचं बघायला पाहिजे. मला तर वाटतंय राकेश हा खूपच चांगला मुलगा आहे. तुझं आणि संजूचं बोलणं झालं का गं?" असं ती सुप्रियाला म्हणते. सुप्रियाला खरं तर राकेश हा मुलगा आवडलेला नसतो. पण आता तिला आवडतोय तो अर्णव. अर्णव आणि ईश्वरी यांच्याविषयी तिला चांगलं वाटतंय. पण हे डायरेक्ट ती आत्याशी बोलू शकत नाही. त्यामुळे ती म्हणते, की "नाही, माझं काही बोलणं झालेलं नाहीये." तेव्हा आत्या म्हणते, "अगोदर तू संजूशी बोलून घे. राकेशचं आणि ईश्वरीचं लग्न होऊ शकतंय का? त्याच्या मनात काय आहे? अशा गोष्टी जाणून घे." आणि जेव्हा सुप्रिया संजूला फोन लावते, तेव्हा तो सांगतो, की राकेश खरोखरच खूपच चांगला मुलगा आहे. कारण बिल्डरशी त्याने बरोबर संवाद केला आणि बिल्डरला सांगितलं, की "आमच्या अजिबात नादी लागू नका." बिल्डर आपल्या घरी आलेला होता. अगदी त्याने बोलल्यानंतर बिल्डर रागाने निघून गेला. आत्तापर्यंत मी बिल्डरला काही बोलू शकलो नाही, पण राकेशने मात्र चुटकीत तो प्रश्न मिटवलेला आहे. बिल्डर आपल्या नादी लागणार नाही, असं मला वाटू लागलेलं आहे. खरंच राकेश खूपच साधा, सरळ आणि चांगला मुलगा आहे असं मला वाटतं. आपल्या ईश्वरीबाबत विचार करायला काहीच हरकत नाही, असं आता डायरेक्ट संजयकडूनच आलेलं असतं. तेव्हा मात्र सुप्रियाचा नाईलाज झालाय. तिला समजलंय, की राकेशची जादू आता संजयवर पण झालेली आहे आणि त्यामुळं तो देखील म्हणतोय, की राकेश आणि ईश्वरी यांचं लग्न झालं तर चांगलंच आहे. खरं तर सुप्रियाला हे वाईट वाटलेलं असतं, पण ती काहीच बोलत नाही. त्यानंतर सगळे बसलेले असतात आणि ईश्वरीची वाट पाहत असतात आणि तेवढ्यात ईश्वरी आलेली असते. ईश्वरी आलेली पाहून सर्वांनाच आनंद होतो आणि विचारतात, "कसा होता आजचा दिवस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आजचा दिवस आहे ना, बहुत बढ़िया था. खूप चांगला. आजचा दिवस म्हणजे मजेत गेला." नमू म्हणते, "अरे वा, बरं झालं. म्हणजे आता तुला त्या कामात चांगला इंटरेस्ट येणार म्हण की." तेव्हा ती म्हणते, "हो मग." तेव्हा तेवढ्यात सुप्रिया विचारते, की "समोसे खाल्ले का सर्वांनी?" ते म्हणते, "खाल्ले? अगं चाटून पुसून खाल्ले. मला तर एक तुकडा देखील कोणी ठेवला नाही. सर्वांना एवढे आवडले ना की बास." सुप्रिया विचारते, "अर्णव सरांनी खाल्ले का?" ती म्हणते, "अर्णव सरांना तर इतके आवडले, त्यांनी प्लेट भरून घेतली आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन खाल्ले. काय सांगू आता तुला."
त्यांना खूप खूप आवडले. एरवी तर डाएटविषयी ह्याच्याविषयी इतकं बोलत असतात, यामध्ये एवढं तेल आहे, ऑइली, कॅलरीज. पण आज तुझ्या हातचे समोसे खाताना त्यांनी काहीच बोलले नाहीत. समोसे घेतले आणि पटापट खात राहिले आणि तारीफ तर इतकी करत होते ना, बाप रे बाप! खरंच. तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो, अर्णव आहेच गं गुणी." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही हां, गुणी वगैरे काही नाही आहेत, नुसते चिडखोर आहेत ते." याच गोष्टीचा फायदा घेत लगेच आत्या म्हणते, "ही मोठी लोकं ना अशीच असतात. बघितलं ना, एका मिनिटात त्याने त्याचा रंग बदलला. अगोदर त्याला वाटत होतं यामध्ये कॅलरी आहेत, असं आहे, तसं आहे, पण आता मात्र लगेच त्याने बदललं." खरं तर आत्याला ती गोष्ट पटलेली नसते. आत्याला वाटत असतं की अर्णवविषयी घरामध्ये एकही शब्द पॉझिटिव्ह बोलला जाऊ नये. अर्णवचा विषय निघाला की आत्या लगेच तो कसा वाईट आहे, तो कसा चुकीचा आहे असं सांगू लागते. पण अर्णवची बाजू घेत सुप्रिया म्हणते, "असं काही नाही आहे हो. तो साधा सरळ मुलगा आहे. हां, थोडासा बोलताना तो बोलत असेल तसा, पण तो साधा सरळ आहे." पण तेवढ्यात ईश्वरीच म्हणते की "असं तुला वाटत असेल. असं काही नाही हां. नुसता चिडखोर बिब्बा आहे तो. एकदा जर चिडला ना, ती काय बोलेल आणि कसा बोलेल ना, काही सांगता येत नाही. मला ना त्यांची खूपच भीती वाटते. म्हणजे ना काय बोलतील आणि कसं बोलतील ना, काही सांगता येत नाही." असं ती जेव्हा बोलते तेव्हा सुप्रियाच्या देखील लक्षात येतं की ईश्वरी पण त्याच्या बाजूने नाहीये. आता इकडे ईश्वरीचे वडील बसलेले असतात तेव्हा राकेश स्वतः आलेला आहे आणि राकेश आलेला पाहून ते विचारतात, "काय झालं? काय म्हणला बिल्डर?" राकेश म्हणतो, "काय म्हणणार आहे? त्याने आपल्या घराचा नाद सोडून दिलेला आहे." हे ऐकल्यावर तर ईश्वरीचे वडील एकदम खुशच होतात. म्हणतात, "हे कसं शक्य आहे? आपल्या घराचा नाद कसा सोडेल तो? शक्यच नाही." तो म्हणतो, "अहो खरंच सगळा नाद त्याने सोडून दिलाय. आता तुम्हाला त्याचा फोन देखील येणार नाही." तेव्हा ते म्हणतात, "असं कसं काय? तुम्ही काय बोललात त्यांना?" तेव्हा राकेश म्हणतो, "अहो बोलायची काय गरज आहे? मी वकील आहे ना, त्यांना नुसते नियम सांगितले. जर का तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला या नियमामध्ये अटक करू शकतो. ह्या नियमानुसार तुम्हाला मी अडचणीत आणू शकतो." असं थोडंसं बोललं, साम, दाम, दंडभेद म्हणतात ना, असं थोडंसं वापरलं की होतो हो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, ह्या बिल्डर लोक पण प्रतिष्ठेला भीत असतात. मग थोडंसं आपण बोलायचं काहीतरी जेणेकरून त्यांना भीती वाटेल. असं बोलून मिटवला प्रश्न. आता त्याचा फोन तुम्हाला कधीच येणार नाही, असं जेव्हा राकेश सांगतो, तेव्हा ईश्वरीचे वडील तर जाम खुश झाले. ते म्हणतात, "खरंच? खरंच आता त्याचा फोन येणार नाही?" राकेश म्हणतो, "अहो खरंच सांगतो मी तुम्हाला, अजिबात त्याचा फोन येणार नाही." नक्की राकेशनं काय जादू केली? असा प्रश्न ईश्वरीच्या वडिलांना पडलेला असतो. पण ते खुश होतात आणि म्हणतात, "किती दिवस झालं हा प्रश्न आमचा पेंडिंग पडला होता. मला तर त्या बिल्डरची भीती वाटायची. पण तुम्ही काय जादू केली काय माहिती. आता तुम्ही म्हणताय तर नक्कीच त्याचा फोन येणार नाही. कारण तुम्ही काय खोटं सांगणार नाही हे मला माहीत आहे." राकेश म्हणतो, "अहो तुम्ही त्याची आता काळजी सोडून द्या. त्यांना जे काही समजून सांगायचं आहे ना, ते समजावून सांगितलेलं आहे." त्या बिल्डरची वाट राकेशने कशी लावली आहे ते आपल्याला परत पाहायला मिळतं. राकेशकडं तो बिल्डर आलेला असतो तेव्हा बिल्डरला त्याने दमच दिलेला असतो. त्या ईश्वरीच्या घरच्यांच्या म्हणजे संजयच्या घरच्यांचा नाद सोडून द्यायचा, अन्यथा माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही, असं तो बिल्डरला म्हणतो. तेव्हा बिल्डर म्हणतो, "कोण आहेस रे तू? आणि तू काय करणार आहेस? तुला माहिती आहे का मी कोण आहे ते?" तेव्हा राकेश त्याला म्हणतो, "तू कोण आहेस ना ते माहिती आहे म्हणूनच बोलतो हे सगळं." राकेश त्याला डायरेक्ट दम देतो आणि म्हणतो, "तुझ्या कन्स्ट्रक्शनच्या खाली 2 कामगार मारून टाकून पुरलेले आहेत ही गोष्ट मला माहिती आहे." हे ऐकल्यावर बिल्डर घाबरतो. राकेश त्याला सांगतो की "माझे काही पत्रकार मित्र आहेत, या गोष्टी स्प्रेड व्हायला जास्त वेळ लागत नाही. ही सगळी गोष्ट तू पोलिसांच्या मदतीनं दाबून टाकलेली आहेस, पण ही गोष्ट वर काढायला मला काही जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव." राकेशचं ते बोलणं ऐकून बिल्डरच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. या माणसाला आपल्याविषयी बरंच काही माहिती आहे हे त्याला कळलेलं असतं. तेवढ्या वेळच राकेश थांबत नाही, तर ज्या ठिकाणी त्या कामगारांना पुरलेलं आहे ती जागा देखील त्याने दाखवली आहे. "या कन्स्ट्रक्शनच्या खालीच तू पुरलेस ना त्यांना? बघ काय करायचंय, कन्स्ट्रक्शन पाडून ही केस ओपन करू का? त्या कामगारांचा मुडदा त्यातनं बाहेर काढू का? फक्त सांग. जर नसेल काढायचा तर आत्ताच्या आत्ता त्या संजयच्या घराचा प्रश्न सोडून द्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं. जर का त्यांच्या घराच्या मध्ये पडला तर मी तुझ्या मध्ये पडणार ही गोष्ट लक्षात ठेव." असा दमच त्याने दिलेला असतो. तेव्हा बिल्डर म्हणतो, "ठीक आहे, पण हा फोटो डिलीट करून टाक आणि आता त्या घराचा नाद मी सोडून दिलाय हे त्यांना सांग." असं बोलून तो बिल्डर तेथून निघून गेलेला असतो. तो बिल्डर जेव्हा निघून जातो तेव्हा राकेश स्वतःशीच पुटपुटतो, "म्हणजे आता ईश्वरीशी माझं लग्न होणार तर." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या साडी नेसून आलेली आहे आणि साडी नेसून तिने आजीला दाखवलेली आहे. पण ती साडी रेडीमेड साडी आहे आणि लावण्या सांगते की आता मला साडी नेसता येऊ लागलेली आहे. पण ही गोष्ट
ईश्वरीच्या लक्षात आलेले असते आणि ईश्वरी याच गोष्टीचा जाब लावण्याला विचारते आणि म्हणते, आजींशी असं खोटं बोलायला तुला लाज वाटत नाही? कारण आजींना असं वाटतंय की तुला साडी नेसता येते आणि तू चक्क रेडीमेड साडी नेसून आलेली आहेस. ही गोष्ट खूप चुकीची आहे. असं तू आजींना फसवू शकत नाहीस. असं फसवण्याला फसवणूक म्हणतात हे माहीत आहे तुला? असं अजिबात करायचं नाही, असं ती बोलत असते. लावण्याला कळलंय की ईश्वरी आपली वाट लावू शकते. तर त्यानंतर वल्लरी आणि लावण्या यांचं बोलणं चाललेलं असतं. लावण्य म्हणत असते की आता लवकरच माझ्या आणि अर्णवच्या लग्नाविषयी आजी सांगतील. माझं लग्न तर ते अर्णवशी लावणारच, असं ती बोलत असते आणि या दोघींचं बोलणं अर्णवने ऐकलेलं असतं. अर्णव ऐकतो की लग्नाचा विषय चाललेला आहे आणि तो पण लावण्याच्या लग्नाचा विषय चाललेला आहे आणि लावण्याने आपलं लग्न लावलं जाणार आहे की काय असं त्याला ऐकू येतं आणि तो फक्त लांबून म्हणतो, लग्न? कोणाचं लग्न? हे ऐकल्यावर वल्लरी आणि लावण्या चांगल्याच घाबरलेल्या आहेत. आता अर्णव तर लावण्याशी लग्न करणारच नाही, कारण त्याला लावण्याचा स्वभाव अजिबात पटत नाही. आता तो डायरेक्ट कसा नकार देणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.